ग्रेड परीक्षेमधील वस्तुचित्र हा एक प्रकारचा प्रश्न असतो, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही वस्तूचे किंवा दृश्यमान घटकाचे चित्रण करून त्याबद्दल विश्लेषणात्मक माहिती देणं अपेक्षित असते. या प्रकारात विद्यार्थ्यांना चित्रकला, सृजनशीलता आणि निरीक्षण कौशल्य वापरून वस्तूचे अचूक चित्रण करावे लागते. या चित्रणात वस्तूचे आकार, रंग, पोत, प्रकाश व सावली यासारख्या घटकांचा विचार केला जातो. वस्तुचित्राचे उद्दिष्ट: विद्यार्थ्याची निरीक्षण शक्ती वाढवणे, सृजनशीलता आणि सुसंगत चित्रण करण्याची क्षमता विकसित करणे, वस्तूचे सुस्पष्ट आणि वास्तववादी चित्र काढणे. यामध्ये सामान्यतः विद्यार्थ्यांना फळे, फुले, वाद्य, घरगुती वस्तू, प्राणी इत्यादीवर आधारित चित्रण करायला सांगितलं जातं. वस्तुचित्र रेखाटण्यासाठी खालील पद्धतीनं आपण हे करू शकतो. तर नंबर 1, वस्तूचं निरीक्षण करा. आपण रेखाटू इच्छित असलेल्या वस्तूचे बारकाईनं निरीक्षण करा. त्या वस्तूचे आकार, रंग, पोत, प्रकाश आणि सावली यांचा विचार करा. नंबर 2, आकार आखणे. पेन्सिलचा हलका वापर करून वस्तूचा प्राथमिक आकार आखा. अगदीच बारकाईच्या तपशिलावर सुरुवातीला लक्ष न देता साधारण आकार तयार करा. नंबर 3, प्रमुख रचना ठरवा. वस्तूचा प्रमुख भागांना स्थान द्या. उदाहरणार्थ, एखाद्या फळाचे आकार कसे आहे, वस्तूला असलेल्या किनारी किंवा बटणे, डिझाईन इत्यादी बाबत. नंबर 4, उजळ आणि सावली दर्शवा. प्रकाश स्रोताचा विचार करा. प्रकाश ज्या दिशेने येतो त्या दिशेला वस्तू अधिक उजळ दिसेल आणि त्याच्या विरुद्ध बाजूस सावली असेल. सावली दाखवण्यासाठी हलक्या गडद छटा शेडिंग वापरा. नंबर 5, पोत दाखवा. तर वस्तूच्या पृष्ठभागावर असलेला पोत मीन्स टेक्स्चर नीट लक्षात ठेवा. तो गुळगुळीत आहे का खडबडीत, त्यानुसार रेषांचे प्रकार वापरा. नंबर 6, तपशील जोडा. आता वस्तूच्या बारकाव्याकडे लक्ष द्या. त्यातील लहान घटक आणि संरचना अचूक दाखवा. वस्तूचे किनारे, बारीक रेषा, त्यावर असलेले लहान टिपके किंवा डिझाईन यात दाखवा. नंबर 7, शेवटचा टच. सर्वसाधारणपणे चित्र तयार झाल्यानंतर त्यावर अंतिम रेखाटणे, गडद करणे किंवा आवश्यक असल्यास रंग भरून पूर्ण करा. नंबर 8, स्वतःची समीक्षा. तयार झालेल्या चित्राचे वस्तूशी तुलना करा आणि कुठे साधारण आवश्यक आहे ते तपासा. उदाहरण द्यायचं झालं तर फळांचे चित्र रेखाटण्यासाठी प्रथम फळाचे आकार ठरवा. गोल, अर्धगोल, लंबगोल. उजळ भाग आणि सावली काढा. फळावरची पोत जसे लिंबू किंवा सफरचंदावरचे खडबडीतपणा दाखवा. त्याचं देठ, पाने असल्यास त्याची रचना पूर्ण करा. अशा प्रकारे आपण वस्तुचित्र रेखाटू शकतो व एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉइंग परीक्षेमध्ये चांगले यश संपादित करू शकतो. धन्यवाद.